मोठी बातमी 2 लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे पवारांनी बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदेंनी म्हटलंय। संपूर्ण कर्जमाफीचा विचार सध्या ठाकरे सरकार करतंय। आताची सगळ्यात मोठी बातमी 2 लाखांपर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे। त्याची प्रोसेसही सुरू झाली। आता संपूर्ण कर्जमाफी संदर्भात ठाकरे सरकार विचार करतंय। शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे 2 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार। आपण जे ठराविक मुदत जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपणार तो निर्णय सरकारने घेतलेला आहे। 2 लाखांनंतरची कर्जांबाबत पण निर्णय होणार। 2 लाखांच्या नंतरचं कर्जाची जे माहिती घेण्याचं काम सुरू आहे ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं आहे स्वतःच्या ह्याच्यामध्ये। त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेला आहे ते सरकार पूर्णपणे त्याचं पालन करणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांच्याकडून। हेमंत, ठाकरे सरकार सध्या संपूर्ण कर्जमाफीचा विचार करतंय। हेमंत, तुमचा आवाज येत नाही, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। संपूर्ण कर्जमाफीचा विचार सध्या ठाकरे सरकार करतंय असं कळतंय। अर्थात 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करण्यात आली आहे, मात्र त्यावर संपूर्ण कर्जमाफीचा वादा होता अशी टीका भाजपकडून वारंवार केली जाते। त्यानंतर आता संपूर्ण कर्जमाफी संदर्भात ठाकरे सरकार विचार करते।